अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. अर्थमंत्री अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद मुख्य प्रतोदपदी अमोल मिटकरींची वर्णी लागण्याची शक्यता. मिटकरींना प्रतोदपदी नियुक्त करावी, पक्षाची मागणी. आज घोषणेची शक्यता. राज्यातील लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची आज बैठक. राज्यातल्या 48 जागांपैकी 8 ते 9 जागांचा तिढा अजूनही कायम. आधीच ठाकरे गट आणि काँग्रेस रामटेक लोकसभेच्या जागेसाठी आग्रही असताना आता वंचितचा सुद्धा रामटेकच्या जागेवर दावा. 1 मार्चला रामटेकमध्ये प्रकाश आंबेडकरांची सभा. महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष. शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदेंकडे व्यक्त केली नाराजी. लोकसभेच्या 12 नव्हे तर 18 जागा लढवाव्यात. आमदारांचा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह. मराठवाड्यामध्ये काँग्रेसला दुसरा मोठा धक्का. माजी मंत्री बसवराज पाटील यांचा काँग्रेस सदस्यपदाचा राजीनामा. आज भाजप प्रवेश. आज मराठी भाषा गौरव दिवस. या निमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. मराठी भाषा दिनानिमित्त स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनं कार्यक्रम. उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित असतील. मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित. सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होईपर्यंत साखळी उपोषण करणार. जरांगेंची भूमिका. बीडच्या शिरूर आणि अमळनेरमध्ये मनोज जरांगेंवरती गुन्हा. मराठा आरक्षणासाठी विनापरवाना रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी जिल्ह्यामध्ये 425 जणांवर गुन्ह्याची नोंद. भाजपच्या विधिमंडळ कार्यालयात महत्वाची बैठक. मराठा आरक्षणाचा मुद्दा संयमानं हाताळावा. भाजप आमदारांना महत्वाच्या सूचना. विधिमंडळाच्या परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल. लिमिटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतोच. मुख्यमंत्र्यांचं गमतीशीर वक्तव्य. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल एकही शब्द यापुढे ऐकून घेणार नाही. भाजप नेते प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंना इशारा. मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही. दरेकरांचं वक्तव्य. मनोज जरांगेंनी आधी आम्हाला सुद्धा शिव्या दिल्या, मग फडणवीसांना शिव्या दिल्यावरती लगेचच पडसाद कसे उमटू लागले. नाना पटोलेंचा सवाल. मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवरती केलेले आरोप गंभीर. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. या प्रकरणाची फडणवीसांनी चौकशी करावी. खडसेंची मागणी. नागपूरच्या महाल परिसरात मराठा समाजाचं जरांगेंच्या विरोधात आंदोलन. फडणवीसांवरती केलेल्या आरोपांचा केला निषेध. महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत वाट पाहू. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भूमिका. राज्यात 2 समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न. सरकारनं तात्काळ भूमिका घ्यावी. आंबेडकरांचं आवाहन. मनोज जरांगेंच्या विरोधात बोलणाऱ्या अजय बारसकरांना त्यांच्याच गावातनं विरोध. सावेडी ग्रामस्थांकडनं बारसकरांचा निषेध तर जरांगेंना पाठिंबा. एकनाथ खडसेंनी भाजपत यावं असं आवाहन आपण केलेलं नव्हतं. रक्षा खडसेंकडनं स्पष्ट. कार्यकर्त्यांची जी इच्छा तीच आपलीही इच्छा असल्याचं आपण म्हटलेलं. गिरीश महाजनांच्या टीकेनंतर रक्षा खडसेंकडनं सारवासारव. ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या शिल्पा बोडखेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. शिवसेनेची बैठक असताना महिला म्हणून डावललं जायचं. शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंची माहिती. वरिष्ठांच्या सांगण्यावरूनच आपण आपल्याला बैठकीला बोलवत नव्हते. नीलम गोऱ्हेंचा आरोप. 6 महिन्यांपूर्वी मनोज जरांगेंचं नाव कुणालाही माहीत नव्हतं. आज मनोज जरांगे शरद पवारांचा बाप बनलाय. परभणीमध्ये प्रकाश आंबेडकरांचं वादग्रस्त विधान. तर 63 माणसाला देशाचा पंतप्रधान का करता. आंबेडकरांचा भाजप आणि मोदींवर हल्लाबोल. पंतप्रधान मोदी उद्या यवतमाळच्या दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार. राज्यातल्या 4900 कोटींच्या विकास कामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन आणि लोकार्पण केलं जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या यवतमाळ दौरा. सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं महामार्गापासून सभास्थळापर्यंत शेतातनं 2 नव्या रस्त्यांची निर्मिती. रस्त्याच्या दुतर्फा 10 फुटांची चेन फेन्सिंग जाळी. मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी नक्षलवाद्यांकडनं नियोजन. गुप्तहेर संस्थांकडनं नक्षलवाद्यांच्या टॉप कमांडरचे काही दस्तावेज जप्त. काँग्रेसचे काही नेते संपर्कात असल्याचा नक्षलवाद्यांचा दावा. नागपूरमध्ये 4 मार्चला भाजप युवा मोर्चाचं राष्ट्रीय युवा संमेलन. युवा संमेलनात भारतीय जनता युवा मोर्चाचे देशभरातले 1 लाख कार्यकर्ते हजर राहण्याची शक्यता.
रश्मी शुक्लांना 2 वर्षांसाठी पोलीस महासंचालकपदी बढती मिळण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांकडे रश्मी शुक्ला यांना 2 वर्षांसाठी एक्सटेन्शन देण्याचा प्रस्ताव. मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांना मोठा दिलासा. अवैध हॉटेल बांधकाम प्रकरणी पुनर्विचार करण्यासंदर्भात पालिकेची सर्वोच्च न्यायालयात माहिती. सर्वोच्च न्यायालयाची विनंती मान्य करण्याची तयारी. बांधकाम वैध ठरल्यास ईडीची कारवाईही टळणार. अशोक खांडे, जब्बार पटेल आणि सदानंद जोशी यांना मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर. शिरवाडकर पुरस्कार अशोक खांडेंना, वसंत कानेटकर पुरस्कार जब्बार पटेल यांना, तर सदानंद जोशी यांना बाबूराव सावंत पुरस्कार घोषित. मुंबई महानगरपालिकेच्या पिसे इथल्या जलउदंचन केंद्रातल्या संयंत्राला आग. यामुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांमधल्या काही भागात पाणी पुरवठा बाधित. आज मुंबईतल्या काही भागात 100% तर काही भागात 30% पाणी कपात. मुंबईतल्या तापमानामध्ये हळूहळू वाढ होऊन पारा 36 अंशांच्या पार जाण्याची शक्यता. वाऱ्याच्या प्रवाहातील बदलांमुळे तापमान वाढणार. मुंबई रेंज संस्थेचा अंदाज. गोखले पुलाची एक लेन आजपासून वाहतुकीसाठी खुली. अंधेरीतल्या गोखले पुलाची एक लेन आजपासून खुली होणार आहे. कालच या पुलाचं उद्घाटन झालंय. मुंबईकरांना वाहतूक कोंडीतनं मोठा दिलासा मिळेल. पुढच्या काही दिवसात नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता. बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्वच भागात वादळी वाऱ्यासह पाऊस. शेगाव, नांदुरा, संग्रामपूर परिसरात शेतीचं सर्वाधिक नुकसान. बुलढाणा जिल्ह्यामधल्या 13 तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी आणि संत्र्यांसह रब्बी पिकाचंही मोठं नुकसान. अकोला जिल्ह्यामधल्या अकोट, तेल्हारा आणि पातूर तालुक्यात अनेक भागात गारांचा पाऊस. गहू, हरभरा, भाजीपाला आणि आंबा पिकांना फटका. जालना जिल्ह्यातील जाफराबाद, भोकरदन या तालुक्यात गारपीट. भोकरदनमधल्या सिपोरा गावात वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू, तर गारपिटीमुळे पिकांचंही नुकसान. जळगाव जिल्ह्यातल्या 40 गावमध्ये गारपीट. गहू, हरभरा, ज्वारीसह फळ पिकांचं मोठं नुकसान. बुलढाण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापूर जवळ एका ट्रकचा अपघात. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प. अवकाळी पावसानं मनमाडसह नाशिक जिल्ह्याला पुन्हा एकदा झोडपलं. काढणीला आलेल्या हरभरा पिकाचं मोठं नुकसान. बळीराजा चिंतेत. बुलढाणा जिल्ह्यामधल्या संग्रामपूरमधल्या वणखेड गावात भागवत कथा सुरू असताना वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळला. अनेक वृद्ध भाविक मंडपाखाली अडकले. सुदैवानं कुणालाही इजा नाही. अकोला जिल्ह्यामधल्या पातूरमधील दिग्रस बुद्रुक इथे सोपीनाथ महाराजांची यात्रा संपन्न. 7 दिवसांच्या यात्रेनंतर वाडेगावच्या जागेश्वर महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांकडनं 20 एकरात स्वच्छता मोहीम. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या नागभीडमध्ये गोंडवन शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवतांची उपस्थिती. शिक्षण, समाज आणि पालकांबद्दल मांडले विचार. मिठी नदी आणि विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांचं HDIL संकुल कुर्ला इथे पुनर्वसन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1500 कुटुंबियांना घराच्या चाव्या सुपूर्द. महाराष्ट्र शासनाच्या सेव्ह द टायगर मोहिमेला 112 देशांच्या मिस वर्ल्ड टीमचं समर्थन. 28 वर्षांनंतर पहिल्यांदाच मिस वर्ल्ड कार्यक्रम भारतात पार पडेल. वर्धा ते नांदेड रेल्वे मार्गाच्या कळंबपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण. उद्या पंतप्रधान मोदी लोकार्पण करणार. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे 7 ते 8 हजार शेतकऱ्यांचा मुक्काम. आणखी आठवडाभर उपाशी झोपू, पण मागण्या पूर्ण झाल्याशिवाय इथून मागे हटणार नाही. शेतकरी भूमिकेवर ठाम. 2 मार्चला बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजर असतील. या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकण्याचा मराठा समाजाचा निर्णय. यवतमाळ जिल्ह्यातील 16 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार एकाच जिल्ह्यात 3 वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे बदल्यांचे आदेश. संजय राऊतांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी नितेश राणेंची कोर्टासमोर हजेरी. 15,000च्या जातमुचलक्यावरती जामीन मंजूर. कोरोना काळातील कथित जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना किला कोर्टाकडनं दिलासा. 1 लाख रुपयांचा वैयक्तिक जामीन मंजूर. ड्रग्ज प्रकरणानंतर आता अवैध मद्य विक्रीवरती पुणे पोलिसांची करडी नजर. सोरतापवाडी भागात 2 ठिकाणी छापेमारी करत 9,000 लिटर दारू जप्त. उल्हासनगर गोळीबार प्रकरणामध्ये आमदार गणपत गायकवाडांसह अन्य 3 आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढण्याची शक्यता. आरोपींचे वकील उमर काझी यांची माहिती.
शेतकऱ्यांवरती गणपत गायकवाडांकडनं अन्यायाला विरोध केला म्हणूनच आपल्यावरती गोळ्या झाडल्या. शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांची प्रतिक्रिया. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज प्रार्थना सभेचं आयोजन. प्रभादेवी येथे कुटुंबियांकडनं सभेचं आयोजन. माथाडी अधिनियम 1969 सुधारणा विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्याकडनं आमरण उपोषण सुरू. माजी आमदार नरेंद्र पाटील आणि आमदार शशिकांत शिंदेंसह हजारो कार्यकर्ते उपोषणात सहभागी. मुंबईच्या आझाद मैदानात पोलीस पाटील यांचं आमरण उपोषण. प्रलंबित मागण्यांसंदर्भात लक्ष वेधून घेण्यासाठी साखळी उपोषणाला सुरुवात. यवतमाळमध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं कृषी अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन. नुकसान होऊनही पीक विमा न मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक. अंगणवाडी सेविकांना सरकारनं दिलेली आश्वासनं तात्काळ पूर्ण करावीत. आयटक संलग्न अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनिटची मागणी. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये गोशाळेतील गायींच्या चाऱ्याबद्दल भगवान कोकरेंचं आमरण उपोषण. चाऱ्याची मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या लॉंग मार्च दरम्यान एका वयोवृद्ध आंदोलकाचं निधन. भाऊसाहेब दवे असे आंदोलनकर्त्यांचं नाव आहे. आणखी तिघांवरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वर्धा जिल्हा परिषदेसमोर ग्रामपंचायत कामगारांचं काम बंद आंदोलन. वेतन श्रेणी आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन. 29 फेब्रुवारीपर्यंत हे आंदोलन सुरू असेल. पुण्यामध्ये कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसचं आंदोलन. बालगंधर्व चौकात पंतप्रधान मोदींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. पंढरपूर तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून भीमा नदी काठच्या गावांचा वीज पुरवठा खंडित. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं महावितरणच्या भेंडी शेगाव कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या माणगाववाडी इथे भीषण आग. 150 ते 200 एकरातील गवत आणि झाडं जळून खाक. एसव्हीटी तंत्रज्ञानाद्वारे वणवा आटोक्यात. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात दरोडा टाकण्याचा प्रयत्न. महापालिकेसमोरील पेट्रोल पंपावरती 3 ते 4 जणांकडनं तोडफोड प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू. नवी मुंबईच्या उरण तालुक्यातील तिघोडे गावाजवळ पूल पडून दोघांचा मृत्यू. तिघे जखमी. शेतात जाण्यासाठी बांधलेला हा पूल 40 ते 50 वर्षांपूर्वीचा असल्याची माहिती. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरालगत वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू. रामबजी चौहान असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव. मुंबईच्या गोरेगाव परिसरात दारूच्या नशेत स्वतःच्या घरात गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. आरोपी राजीव रंजन पोलिसांच्या ताब्यात. गडचिरोली पोलिसांकडनं 6 लाख बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याला अटक. अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभागाचा आरोप. इथेनॉलपासून हवाई इंधन तयार करण्यास भारतानं सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी आता अन्नदाता आणि ऊर्जादाताही बनलाय. साखर कारखान्यांनी ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पुढे यावं. नितीन गडकरींचं आवाहन. शिर्डीमध्ये प्रसिद्ध गायक सुरेश वाडकरांनी घेतलं साईबाबांचं दर्शन. दर्शनानंतर साईबाबा संस्थानकडनं सुरेश वाडकरांचा सत्कार. आपल्याला राजकारणातलं काही कळत नाही, परंतु साईबाबांनी मोदींना बसवलंय, ते सर्व काही चांगलं करतील. आपल्याला वाटतं की देवी देवतांनीच पंतप्रधान मोदींची नेमणूक केली आहे. राज्यातल्या विद्यमान परिस्थितीबाबत सुरेश वाडकरांचं वक्तव्य. आरे कॉलनी भागातील कोरड्या विहिरीत सापडलेल्या 3 बछड्यांचं वन खात्याकडनं रेस्क्यू ऑपरेशन. 7 दिवस उलटूनही बिबट्या आपल्या पिलांच्या शोधात येत नसल्यानं बछडे बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात. महिलांनाही लष्करामध्ये समान संधी द्या. कोस्टगार्ड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं. रिझर्व्ह बँकेनं देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेला ठोठावला 2 कोटींचा दंड. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंडाची कारवाई. शेतकरी आंदोलनाचा आजचा 15वा दिवस. आज 2 महत्त्वपूर्ण बैठका. शंभू आणि खनोरी बॉर्डरवरती 2 वेगवेगळ्या बैठकांचं आयोजन. आज आम आदमी पक्ष दिल्ली लोकसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याची शक्यता. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या घरी पार पडणार पॉलिटिकल अफेअर्स कमिटीची बैठक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरात दौऱ्यावर. गेल्या 2 आठवड्यातला हा दुसरा दौरा. काही योजनांचं उद्घाटन अमित शहा करतील तर काही योजनांचं भूमिपूजन पार पडेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.